बरेचसे विद्यार्थी 10वी-12वी नंतर ITI सुद्धा करतात. बरोबर. तर मग अशा विद्यार्थ्यांना किती स्कोप आहे आणि कोणत्या विषयामध्ये ITI केल्यानंतर जास्त स्कोप? इंडस्ट्रियल ट्रेनिंग हं, हं. इन्स्टिट्यूट जे आहेत, अगदी भारताच्या सुरुवातीच्या जडणघडणीपासनं सगळं जे आपलं औद्योगिकरण झालं, हं, हं. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका त्या काळात पण या इन्स्टिट्यूट्सनी बजावली. कारण आपल्याकडे कारखान्यांना आणि इंडस्ट्रीमध्ये लागणारा सगळा जो मॅनपॉवर, एक मॅनपॉवर होती आणि जी तांत्रिकदृष्ट्या जी स्किल्ड अगदी हां. स्किल्ड होती, हं, हं. ती सगळी मॅनपॉवर जी आहे ती ह्याच्यातनं मिळाली. हं. त्यामुळे त्यांची रोल हा महत्त्वाचा होता. मधल्या काळामध्ये या ITIजमध्ये खूप मॉडर्नायझेशन आणि नवीन पद्धती आणल्या गेल्या हं, हं. आणि त्याचं काही पार्शली खाजगीकरण पण केलं गेलं. हां. या सगळ्यातनं आत्ताच्या उद्योगांना आणि पूर्ण सगळे जे उद्योगधंदे आहेत नव्या स्वरूपातले, हं, हं, हं. त्या सगळ्यांना लागणारी मॅनफोर्स जी आहे किंवा जो स्किल्ड लेबर जो आहे, हं, हं. तो कसा त्याच्यातनं येईल हे पाहिलं गेलं आणि त्यामुळे खूप नवीन पद्धतीचे कोर्सेस पण ITIमध्ये हे आता आलेले आहेत. जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ड्रॉइंग्समध्ये चांगले आहेत, हं, हं. टेक्निकल ड्रॉइंग्स करू शकतात. त्यांना पण त्यांचे जे कोर्सेस आहेत हं, 1.5 हं. ते 2 वर्षाचे, ते खूप चांगले कोर्सेस ITIजमध्ये आहेत. त्याशिवाय अगदी कार्पेंटरीपासनं, इलेक्ट्रिशियनपासनंचे जे स्किल्ड हं, हं. आपल्याकडे लोक लागतात, हां. त्याच्यासाठीचे जे कोर्सेस हे अतिशय चांगले कोर्सेस अच्छा. हे ITIमधनं दिले जातात हं, हं. आणि हे सगळ्या प्रकारचे कोर्सेस. आता तुम्ही एक ना प्रश्न विचारलात आणि तो हां, मी थोडासा टाळतोय. हां. तुम्ही असं म्हणालात, की ह्याच्यामधला सगळ्यात चांगला कोर्स कोणता? हां. म्हणजे विषय कोणता आहे जो हां, घेतल्यानंतर जास्त हां. संधी मिळतात? मला यासंबंधी नेहमीच एक गोष्ट मांडायची हां. असते आणि ती मला आत्ता सुद्धा मांडावीशी वाटते. कोणत्याही क्षेत्रामध्ये हं, हं. काहीतरी चांगला कोर्स आहे किंवा चांगलं क्षेत्र आहे म्हणून तिथे जर तुम्ही गेलात, हां. तर हमखास आपटण्याची शक्यता असते. अच्छा. तसं म्हणजे काय पण? असं, की मगाशी मी म्हटलं, की स्वतःकडे पाहता आलं पाहिजे. माझी कौशल्य काय आहेत आणि हं, माझी आवड कशात आहे, हं. हे जर मला समजलं, हां, तर त्या क्षेत्रामध्ये गेलो तर स्कोप तयार होतो. बरोबर. है ना? त्या क्षेत्रामध्ये मला गती असते हं. आणि आणि त्या स्किल्ससुद्धा क्षेत्रामध्ये आपण स्किल्स डेव्हलप होऊ हं. शकतात त्या क्षेत्रातली, कारण मला मुळात आवड असते. बरोबर. म्हणून मला असं वाटतं, की इथे काहीतरी स्कोप आहे म्हणून मी HVAC घेतलं म्हणजे हां. एअर कंडिशनिंग आणि या संबंधीतलं क्षेत्र निवडलं आणि तिथे मग मला ते कामच आवडलं नाही. हं. तर माझी प्रगती त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून असं न करता तुम्हाला मुळातनं जे क्षेत्र आवडतंय, हवंसं वाटतंय त्याच्यामध्ये एक खूप अशी आवड तयार झालेली हं, आहे, हं. काहीतरी स्किल्स आहेत त्याच्याभोवतीची, तर मग त्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर हं. अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. म्हणून मी स्पेसिफिकली हे चांगलं आहे, ते चांगलं आहे असं म्हणायचं नाही. हं. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्कोप आहे हं. आणि तुम्ही जर त्याच्यातली कौशल्य विकसित केलीत, हां. तुम्हाला मनातनं आवड असली, तर मला असं वाटतं की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ हं, हं. शकता.